नमस्कार, मी प्रदीप कुमार आणि तुम्ही बघत आहात PR मीडियाचा न्यूज अपडेट कार्यक्रम। रोज नवीन आणि ताज्यातरीन बातम्या बघण्याकरिता तुम्ही PR मीडियाच्या डिजिटल माध्यमांना सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। चला तर बघूया आजची नवीन बातमी। नागपुरे सेलिब्रेशन्स हॉल आणि लॉन तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे। नागपुरे सेलिब्रेशन्स हॉल आणि लॉन आता उपलब्ध आहे। तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही मागाल त्या सुविधा सोबतच सर्व सुविधायुक्त आणि सुसज्ज गार्डन, लॉन, बँक्वेट हॉल, AC, नॉन AC रूम्स, अपेक्षेपेक्षा मोठी पार्किंग एरिया, 15,000 फुटाचा बँक्वेट हॉल, 50,000 फुटाचा ओपन गार्डन लॉन, मुबलक पिण्याच्या पाण्याची सुविधा, CCTV सह सिक्युरिटी गार्डची व्यवस्था अशा सुसज्ज व्यवस्थेसह अल्पशा दरात तुमच्या मनाप्रमाणे तुमचं लग्न सोहळा आणि आनंदाचा क्षण साजरा करण्यात एक पाऊल पुढे असणारा, तुमच्या आनंदात सहभागी असणारे एकमेव गार्डन लॉन आणि हॉल म्हणजेच नागपुरे सेलिब्रेशन्स। चला तर बघूया काय आहे नागपुरे सेलिब्रेशन्सचे खास वैशिष्ट्य। नमस्कार, माझे नाव प्रभू राधाकिशन नागपुरे। माझं नागपुरे सेलिब्रेशन हॉल अँड लॉन या नावाने कार्यरत आहे आणि मी याचा ओनर आहे। हो, किती वर्ष झाले, केव्हापासून सुरुवात झाली, कशा प्रकारे एक माझी ही जागा होती, माझ्या आजोबांची जागा होती, वडिलांच्या नावाने होती। आम्ही तिघं भाऊ, तिघा भावांच्यापैकी माझ्या नावाने ही होती, दोघांच्या वेगवेगळ्या नावाने आहे आणखी। तर ही माझी जागा होती आणि ही कॉर्पोरेशनमध्ये आली। मग जागेला बाबा त्याला कंपाऊंड करून टाका। मग कंपाऊंड केलं। मग असं वाटलं आपण आता एवढा खर्च केला, एवढा नाला वगैरे बांधला आणि मला भरपूर खर्च आला। नाला होता त्याला मला भरपूर खर्च आला। मग विचार केला आपण हिला चारीकडनं पॅक करून यायचं। मग आता रिटायरमेंट नंतर मग विचार केला आपल्याला रिटायरमेंट आहे 2 वर्षांनी 3 वर्षांनी, मग तोपर्यंत आपण थोडं थोडं काहीतरी केलं पाहिजे। आपल्याला जागा तर विकायची नव्हती, वडिलांची आहे प्रॉपर्टी ती आहे। मग मी विचार केला चला एक इन्कम सोर्स आपल्याला रिटायरनंतर आपल्याकडे थोडे मदत केली मला माझ्या कुटुंबांनी, माझ्या साड्यांनी केली मदत। प्रशांत बर्डे म्हणून आहे, त्यांनी मला काही पैसे दिले। शिक्षक माणूस एवढे पैसे कुठे दिले? थोडं आपण ते मी नरखेडला सर्व्हिसला असताना मी मातोश्री अंजनाबाई मुंदापडे या कॉलेजला प्राध्यापक या पदावर कार्यरत होतो। मला रोज सकाळी 5:30ला उठून नरखेडला जात होतो, कॉलेज करून 12:30ला तिथलं माझं वर्किंग होतं आणि मग मी इथे 2 वाजता येत होतो। माझं काम मी सर्व कर्मचारी वगैरे जे बांधकामाचा असलेले कर्मचारी हे सर्व नरखेडवरनं हे केले होते। नागपूरचे मला परवडत नव्हते। नरखेडला माझे विद्यार्थीच होते, त्या कन्स्ट्रक्शनमध्ये होते, त्या टीमला इथे आणलं। त्यांच्या हातून मी हे सर्व बांधकामाचं काम करून घेतलं। माझे विद्यार्थी असल्यामुळे मला कमी याच्यात त्यांनी केलं, मदत केली, त्यांनी मदत केली मला। सेलिब्रेशन ह्या हॉल आणि लॉन मी हे सुरू केलं। एकंदरीत किती लग्न आतापर्यंत पार पडले असेल, किती समारंभ आतापर्यंत पार पडले असेल? एक अंदाजाने आतापर्यंत माझ्याकडे 1,50 झालेच असेल। हा सेलिब्रेशन माझ्या आपल्या इथे कोणकोणत्या प्रकारचे लग्न समारंभ किंवा कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम आपल्या इथे आयोजन आपल्या इथे केले जातात? माझ्याकडे सध्या माझं हे प्लॅनिंग आहे पुढच्या वेळेसला का पार्टीला ज्या लागणाऱ्या सर्व गोष्टी त्या माझ्या एका छत्रछायेखाली त्या देण्याचा मी पुढच्या वर्षीपासून प्रयत्न करणार आहोत। त्यांना जे हळदीपासनं त्यांच्या घरचं जे आहे सर्व इथे सर्व त्या प्रकारच्या सुविधा पुढच्या वर्षीपासून मी तयार करण्याचा विचार आहे। सध्या माझ्याकडे रिसेप्शन आणि लग्न हे कार्यक्रम करतात लोक। हा बर्थडे पार्टीज वगैरे माझ्याकडे करतात। हो, डेस्टिनेशन वेडिंगचं एक नवीन ते एका छत्राखाली आणायचं आहे माझ्याकडे तसे कॉन्टॅक्ट आता मी घेऊन राहिलो आणि त्या प्रकारचं मी सुविधा देण्याची त्यांना प्रयत्न करून राहिलो। एकंदरीत डेस्टिनेशन वेडिंगसाठी किंवा आताही लग्न जर केलं तर किती लोकांची कॅपॅसिटी आपल्या छत्रामध्ये आहे? किती लोक थांबू शकतात, राहू शकतात का? सध्या माझ्याकडे 150 ते 200 लोक थांबू शकतात सध्या, म्हणजे जे वेळ पाहिजे तसं। पण माझ्याकडे तशी पेशियस भरपूर आहे। माझ्याकडे 7 AC रूम आहे
आणखी मी पुढच्या वेळेस माझ्याकडे 8 ते 10 रूम मी AC रूम करणार आहोत. आणि माझा हॉल आहे 12,000 फुटाचा डायनिंग हॉल आहे माझ्याकडे. 2 हॉल आहे माझ्याकडे डायनिंग. एक 3,000चा आहे आणि एक 12,000चा आहे. 12,000 फुटाचा असा डायनिंग हॉल माझा मोठा आहे. तो त्याला पण माझा रिन्युएट चालू आहे. त्याला पण मी काम करणार हो. पुढच्या वेळेस माझ्याकडे माझी इच्छा आहे की एक स्विमिंग टँक आणि 10 AC रूम तयार करायची माझी मनशा आहे. आणि ते पाहू आता प्रयत्न करण्याचे याच्यात आहोत. ते त्यांना माझ्याकडे 7 AC रूम त्या अवेलेबल करतो. त्या 7 AC रूम मी त्यांना अवेलेबल करून देऊन राहिलो. हॉल आहे माझा एक साधा हॉल आहे. तो 25 लोक त्यामध्ये राहू शकतात अशा प्रकारचा एक हॉल आहे. आणि डायनिंग माझा 12,000 फूट. तर माझ्याकडे जर कार्यक्रम केला तर 1500 लोकांची 2,000पर्यंत मी करू शकतो. एवढी माझ्याकडे पार्किंग आहे, माझ्याकडे जागा आहे, तेवढ्या लोकांची मी सोय करू शकतो, एवढी कॅपॅसिटी आहे. आता सेलिब्रेशन म्हटल्यावर लोकांचा विचार होतो खूप महागडे असे पैसे लागत असतील. हो हो. आजकालची जे स्थिती आहे लग्न समारंभ करण्याकरता ते लोक खूप जास्त पैसे मोजतात. आहे खरी गोष्ट आहे. नागपूर सेलिब्रेशनला कोणत्या अफोर्डेबल एक पॅकेजमध्ये आपण हे सर्व करू शकतो? मी माझ्याकडे पूर्ण डेकोरेशन आणि 2 रूम असं पॅकेज माझं 75,000 आज सध्या मी आज देऊन राहिलो. लॉन, इलेक्ट्रिक बिल सर्व हे असं पॅकेज त्यांना आज प्रोव्हाइड करून राहिलो. म्हणजे 7 AC रूम आहे. डायनिंग हॉल 12,000 स्क्वेअर फूटचा मी देऊन राहिलेलो आहो. आणि माझ्याकडे पार्किंग 40,000 फुटाची पार्किंग माझ्याकडे आहे. त्यामध्ये मी डिवाईड केलेलं आहे का माझी 2 व्हीलरला वेगळी आणि 4 व्हीलरला वेगळी अशा प्रकारे मी त्यांना हे करून हे सर्व फक्त 75,000 हे सध्या मी 75,000 रुपयांना लोकांना प्रोव्हाइड करून देतो विथ डेकोरेशन. आणि डेकोरेशन बी माझं इव्हेंटवाल्यांना दिलेलं आहे. इव्हेंटसारखं माझं पूर्ण डेकोरेशन आहे. हो हो. त्याला काय एक मेसेज आपलं असणार आहे? तो मीडियम क्लास लोकांना, जे पैसेवाले आहेत ते तर जाणार लांबकडे, पण मीडियम क्लास लोकांना जे बिचारे मध्यमवर्गीय आहे, गरीब आहे, त्यांना त्यांचासुद्धा विचार करून मी माझं लॉन त्यांना प्रोव्हाइड करतो आणि देतो. बुकिंग संदर्भात बोलायचं हो. तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क करू शकतात? हां, माझं गुगलवर पण माझी जाहिरात आहे, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आहे. आणि माझा 96 89 65 26 95 हा माझा संपर्क नंबर आहे. 24 तास हा माझा चालू असतो. नागपूर सेलिब्रेशन, लॉन आणि हॉल, पिपळा फाटा बस स्टॉप, कुडकेश्वर रोड, नागपूर 34.